सामर्थ से कि मैं जीऊं सिर्फ तेरे लिए। भर दे मुझे अभिषेक से, चलता रहूं तेरी राह पे। यीशुआ 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 सुन ले मेरे। तुला वाटतं त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा देव तुला दिसणार आहे. ओ जीसस आय ब्लेस नो आय ब्लेस संसारिक मन आणि आत्मिक मन आणि तुझं संसारिक मन आणि आत्मिक मन याच्यामध्ये युद्ध चालू आहे. परंतु आता तुला सुटका मिळणं गरजेचं आहे. जीवन असं पहा ज्याच्यामध्ये प्रभूचं कार्य देवाचा अनुभव पवित्र आत्म्याचा अनुग्रह तू अनुभवू शकतो. देवाला हात मारलीस आज प्रभूकडं तुझी प्रार्थना होती की देवा तू माझी भेट घे आणि देवानं तुझी भेट घेतली. देवानं तुझी भेट घेतली. परमेश्वरानं तुझी भेट घेतली. तो म्हणतो तू माझं पात्र आहे. तू माझा
पात्र आहे. तुझ्यावर देव प्रेम करत आहे. देव तुझ्यावर प्रेम करत आहे. तुझं तुटलेलं हृदय देवानं पाहिलेलं आहे. एक समर्पण प्रभूला कर यासाठी की तू आहे तशी राहू नये. तू पूर्ण बदललेली असावी. तुझं जीवन, तुझा स्वभाव, तुझे विचार जे प्रभूला पसंत नाही ते काढून टाक आणि देवाला आवडणारे, प्रभूला आवडणार कर. तू प्रभूसाठी भरलं केलं. प्रभूनं तुझं हृदय, तुझं जीवन पाहिलेलं. तुझ्या मनामध्ये असं तुला वाटत आहे की नाही, आता मला माझ्यासाठी नाही जगायचं, मला देवासाठी जगायचंय. खूप गोष्टी देवाच्या इच्छेच्या विरोधात केल्या, परंतु आता मी प्रभूसाठी जगणार आहे. आज तुझा निर्णय प्रभूनं पाहिलेला आहे. आज तुझा निर्णय प्रभूनं पाहिलेला आहे. आणि प्रभू म्हणतो मी सगळ्यात जास्त कृपा तुझ्यावरती करेल, सगळ्यात जास्त दया मी तुझ्यावरती करेल. Lord, I bless you. I praise you. प्रभूला आवडते. हृदयाची शुद्धता प्रभूला आवडते. द्विधा मनस्थितीमध्ये कधी आत्मिक जीवन हे भरपुरीने असावं अशी प्रार्थना तो देवाकडे करत. देवा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मला भरपुरीने दे. आणि आता आपलं प्रभूकडे आपलं प्रभू, त्याचं सामर्थ्य, त्याचा अनुभव, त्याची समक्षता यात तुझं जीवन. देवा, तुझ्या लोकांवरती कृपा, देवा तुझ्या लोकांवरती दया कर. माझ्या तुझं जीवन देवासाठी परंतु आज देवाचं वचन तुझ्याशी बोललेलं असताना तुझ्या अंतःकरणातली प्रार्थना प्रभूला ऐकलेली आहे. आणि देवानं पाहिलं की तू आज त्याच्याविषयी थोडं गंभीर बन, अधिक गंभीर बन, देवाच्या जवळ जा, राखून राहा. प्रभूला कबूल कर. काही गोष्टीसाठी देवाकडे प्रतिबंधनी कर, प्रार्थना कर. यासाठी प्रभूचं अस्तित्व तुला दिसणार, देवाचं सानिध्य तुला जाणवा. धन्यवाद देऊया प्रभू. प्रभूची स्तुती करू. शेवटचा क्षण आहे, शेवटचा टप्पा आहे. आम्हाला असंच जायचं नाही, आम्हाला बदलायचंय, आम्हाला बदलायचंय, आम्हाला बदलून जायचंय. प्रभूचा अनुग्रह आम्हाला पाहायचा, देवाचं सानिध्य आम्हाला अनुभवायचं, देवाचं समक्षता आम्हाला जाणवायची. आता 12 120 लोकांचा अनुभव घेऊया. अन्य भाषेमध्ये बोला, अन्य भाषेमध्ये बोला, वेगळ्या शब्दाच्या द्वारे देवाची स्तुती करा. आता पवित्र आत्म्याचं वाहन होऊ द्या. आता लोकांची बंधनं तुटली जाऊ द्या. रमा शाखा रमा सरवे, बोला बोला, देवासाठी बोला. आपलं मुख उघडा, अनुभवा अनुभवा अनुभवा. स्वर्ग उघडला जात आहे. स्वर्गातलं देवाचं सानिध्य, देवाची समक्षता. पुष्कळा देव आरोग्य देतात. कातडीचा आजार देव बरा करत आहे. कातडीचा आजार देव बरा करत आहे. वाशीबाईने तुझ्या अंगावरती फुलं फोड येत आहेत, लाल चट्टे येत आहेत. आता प्रभू त्यातनं तुला सुटका देत आहे. तुला गर्भाशयाचे प्रॉब्लेम, गर्भाशयाची समस्या, गायनिक प्रॉब्लेम आहे, रक्तस्राव तुझा महिने टिकतो, परंतु आज रात्री प्रभू तुला सुटका देत आहे. प्रभू तुला सुटका देत आहे. त्या रक्ताचा झरा प्रभू बंद करत आहे. प्रभू बंद करत आहे. स्वीकार देवाचं आरोग्य, स्वीकार देवाचं आरोग्य. कोणीतरी व्यक्ती या ठिकाणामध्ये, बहीण या ठिकाणामध्ये प्रचंड दर्पणाखाली ती वावरत आहे. कित्येक रात्री भीतीमुळे तिने झोपेतनं जागी होऊन कित्येक रात्री जागून तिने काढली. माहित नाही तिला कोणतं भय आहे, परंतु ती घाबरून रोजच्या दिवसामध्ये, रोजच्या रात्री तिच्यासाठी कठीण जात आहे.
परंतु आज रात्री परमेश्वर तिला सुटका देत आहे आणि तो म्हणतो घाबरू नकोस, इथून पुढे अंधकाराच्या शक्तीचं भय तुझ्यामध्ये राहणार नाही, तर देवाचा आत्मा तुझं मार्गदर्शन आहे, यहोवा तुझा देव तुझा राखण करणार आहे. हालेलुया 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 हालेलुया. हातावरती गाठी आहेत, त्यांच्या गाठी प्रभू नष्ट करत आहे. हातावरच्या गाठी प्रभू नष्ट करत आहे. प्रभू दाखवत आहे, ते आरोग्य प्रभू देत आहेत. छातीमधल्या गाठी नष्ट करत आहेत, गर्भाशयातल्या गाठी नष्ट करत आहे. कोणीतरी व्यक्ती या ठिकाणामध्ये, तिची प्रिय व्यक्ती घरामध्ये आहे आणि तिच्यासाठी तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, ती आजारी आहे, परंतु तू जाशील तेव्हा देवाचं कार्य तिथं पाहशील. प्रभूनं त्याला सुटका देईल, प्रभूनं त्याला आरोग्य देईल. हो एक व्यक्ती या ठिकाणामध्ये, डॉक्टरने तिला बऱ्याच वेळा सांगितलं सगळं काही तुझं नॉर्मल आहे, परंतु त्या व्यक्तीला नेहमी वाटतं की मला हार्ट अटॅक येणार आहे. प्रभू तिला सांगत आहे काळजी करू नकोस, तुझं हृदय बंद पडण्यासाठी नव्हे, तर तुझं हृदय धडधड करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि प्रभू त्या व्यक्तीमध्ये नवीन विश्वास उत्पन्न करत आहे. अंतःकरणातलं भीती काढून टाक. विजय स्वीकार, विजय स्वीकार. पोटाचं दुखणं आहे, खाल्लेलं पचत नाही, जेव्हा ती असं काहीतरी आणि खाती त्यास तिला पोटामध्ये दुखतं आणि तिला त्रास त्याचा होत आहे, पण आज रात्री प्रभू त्या व्यक्तीचं पोट सुद्धा बरं करत आहे. तिच्या आतडीमध्ये देव काम करत आहे, पचन क्रिया सुलभ करत आहे. स्वीकारा, स्वीकारा देवाचं आरोग्य, स्वीकारा देवाचं आरोग्य. प्रभू तुझ्या लोकांना तुझ्या हाती सोपवतो. आज रात्री तुझे लोक पश्चाताप करून तुझ्या समोर आलेले आहेत, त्यांनी आपली पाप कबूल केलेली, त्यांनी आपलं जीवन तुला समर्पित केलेलं आहे. आमची प्रार्थना असेल माझ्या देवा, मंडळ्या बदलून जाऊ दे. या चारही मंडळ्या ज्या आम्ही पाहिल्या, परंतु शिक्षण घराघरात असं पोहोचलं जाऊ दे. आता लोक व्यभिचारामध्ये नव्हे तर धार्मिकतेमध्ये वाढलेले असू दे माझ्या देवा. आता लोक देवाच्या बाबतीत ईर्ष्यावान झालेले असू दे माझ्या देवा. नगरच्या प्रत्येक मंडळी या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना करतो की देवा व्यभिचार मुक्त मंडळी व्हावी आणि प्रभूचं कार्य पवित्रता त्यांच्यामध्ये यावी असं दे. आमचे तरुण, आमच्या तरुणी तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यानं भरू दे माझ्या देवा. आम्ही शमशोनासाठी प्रार्थना करत नाही, आम्ही योसेफासाठी प्रार्थना करतो. शमशोन बटा गेलेला शमशोन नको, तर योसेफ बंदिशाळातनं राजगादीवरती गेलेला शुद्धतेचा शमशोन, शुद्धतेचा योसेफ बनव माझ्या देवा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. 4 दिवस तू आम्हाला चालवलं, 4थ्या दिवशी तुझ्या आत्म्याचा फ्लो व्हायला सुरुवात झाली, परंतु इथून जाताना लोक आशेत जाऊ दे नको. घरामध्ये गेल्यावर त्यांच्या प्रार्थना वाढल्या जाऊ दे, त्यांचा विश्वास वाढला जाऊ दे, पवित्र आत्म्याचा आनंद वाढला जाऊ दे, शुद्धता वाढली जाऊ दे, देवाचं कार्य वाढलं जाऊ दे. आम्ही विजय घोषित करत आहोत, विजय घोषित करत. धन्यवाद देतो तुझे, येशूच्या नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन.